हा 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 काय नजारा वाटतंय बघा ना. ढग बी केवढे छान दिसतात. लय मस्त वाटतं, लय मस्त वाटतं. ढग तर एवढे छान वाटतात ना, खतरनाक. मी आता बसले मी बाहेर, कारण गौरांशाला बाहेर, तर त्याच्यावर लक्ष ठेवलंय. तिकडं गेला तर भेटणार नाही गौरांश. सुद्धा बसल्या तेव्हा 5 वाजायला आले. ब्लॉग सुद्धा अपलोड करायचं आणि मग भाकरी वगैरे बनवायच्या. चला मंडळी, कपडे वगैरे टाकून घेतलेत रूममध्येच आणि मशीनमध्येच धुतले. तुम्ही बघितलं असाल. वाजलेत ना 9:45. आता जस्ट यांचा फोन आलेला व्हिडिओ कॉल. 7:45 वाजता पोचले ते तिकडं सांगतात आणि इकडं खेळ बघ. चला निघालेलो आहोत आणि 10पर्यंत तर आम्ही कधीच नाही निघालो. 9:45 वाजलेत. तुम्हाला किती वाजता जायचंय? तुम्हाला? नमस्कार मंडळी, कशात सर्व मस्त ना? तर इथं माझी पूजा चालू झालेली आहे सकाळी. आज शुक्रवार आणि जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. तर सकाळी उठल्या पहिला मी देवपूजा करते आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे कामं असतात ते, जसं की चहा पिणं, काहीतरी खाणं किंवा झाडू मारणं, गौरांशला बघणं, असं सगळं काय ते करून घेते. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर वाजले आहे 10:30 आणि 10 वाजता निघायचं होतं. अजून काही निघण्याचा आतापत्ता नाही. आणि हा मी मिशोवरून मागवलेला असा छान वाटतोय. पहिल्यांदाच घातला आहे तो. एक ब्ल्यू कलर, पहिला हाच मागवलेला मी, नंतर ब्ल्यू कलरचा मागवला. आता जरा नंतर थोड्या वेळा म्हणजे 9वा महिना स्टार्ट झाला की जरा मानेचा उपाय करते. लयच काळी झाली ती. तर आता डॉक्टरकडे जायचं आहे आज, हॉस्पिटल व्हिजिट. आज सोनोग्राफीसुद्धा आहे. बघूया आता 1 आठवड्यानंतर 9वासुद्धा महिना लागेल. या तसे आलेत, माझी कामं झालेत आणि आजपासून ठरवलं मी की कपडे हाताने नाही धुणार, कारण उभे 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 करून ना पाय आधीच माझे गेळेत दुखायला लागलेत. त्याच्यामुळं मी असं ठरवलं आहे की कपडे घासायचे बंद करणार. आता मी संध्याकाळी डायरेक्ट मशीनमध्ये टाकणार, म्हणजे ते एक वाचणार. तर सगळं झालं आहे, फक्त जेवण बनवायचं आहे. तर आई आता बनवते. जेवणाचंच आहे. झाडू वगैरे मारला आहे, भांडी थोडीशी होती ते घासून घेतली, सगळं आवरलं आहे. गौरांची आंघोळ बाकी आहे. मेन म्हणजे गौरांची आंघोळ झाली असती तर म्हणजे टेन्शन फ्री. नाही तर मग मी येईपर्यंत तो पारोशीच बसलेला असणार बघा, असं वाटते मला. म्हणून आंघोळ करून गेलो ना तर बरं वाटेल. तर त्याला नाश्ता दिला आहे, अंडा चपाती आणि फ्रेंच फ्राईज खायचे होते त्याला कधीपासून, तर ते करून दिले. दोन्ही पण मस्त खात बसला आहे. तर बघूया आंघोळ कधी करते आणि आता सोनोग्राफीमध्ये काय येते बघूया. तर आता निघणार आहोत. मी सुद्धा चपाती खाल्ले. आता बघू थोडंसं काहीतरी अजून मला खायचं वाटेल नाश्ता, तर ते खाणार. कारण कसं सारखं सुकत चाललं आहे आणि काहीतरी खायला लागतं आहे. आणि हा टॉप कसा वाटते नक्की सांगा. मिशोवर तर कॉमन आहे हा, पण छान वाटते मला. बघू चला, आता हे जाणार आहेत आज फार्म हाऊसला, मग ते उद्या डायरेक्ट संध्याकाळी येणार. हां, तर कपडे तर घाला. आई टी शर्ट बदला. टी शर्ट बघा, तोंड बघा बाबा, तसे एकदम नुसते काथोड्यासारखे राहतात. नाही हँडसम. काल तरी बरे दिसत होते. तोंड पण धुवा जा. टी शर्ट पण तसलेच घालून आले. तर आता निघणार आहोत. त्यांची तयारी झाली की, तयारी कधी होते काय माहिती. आता मीच बसले. तर ताई गेल्यात आंघोळीला, नाही तर मग गौरांची आंघोळ पटकन करून घेतली असते. आता मला वाकायला होत नाही ना, त्याच्यामुळं आंघोळ करायला जरा कठीण पडतं. तरी मी करते त्याची सकाळी थोडीशी, तो करतो थोडीशी मी करते असं. तर बसलाय टी व्ही बघत. बघू आज काय काय करतोय. आणि जाणार फार्म हाऊसला, आज जाणार ते उद्या येणार. बघूया कसं होतंय ते. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.
चला निघालेलो आहोत आणि 10 पर्यंत आम्ही कधीच नाही निघत. 11:15 वाजलेत. तुम्हाला किती वाजता जायचंय? तुम्हाला किती वाजता जायचंय? पहिला व्हिडिओ टाका. पैसा पाणी येते तिथच्या पोट पाणी चाललंय. गरीब माणसाला तू काय जगू देतच की नाही? नाही तुम्ही जगत नाही. रेल्वे गाडी रेल्वे गाडीत दाखवली. काय आय एम मिसिंग माय बच्चा पाठीमागे बसलेला असतो. त्याला पण बरं वाटतं या गाडीत बसायला. मला झोपायला भेटतं, असं भेटतं. आता आला असता सारखा. आता बाल होणार आहे का? आता बाल होणार आहे का? दवाखान्यात चाललोय सांगितलं की बाल होणार आहे का? पहिला माझ्याकडे द्यायचं होते. कोणाकडे देणार नाही मी. फक्त मामाकडे देईल, आईकडे देईल, बाकी कोणाकडे देणार नाही. बोलते झालं. आई बाबांकडे? हा, म्हणजे ती लोक आणि मग माझ्याकडे द्यायचं. त्याच्याकडं मग परत नाही घ्यायचं. असं लय बाळाची प्लॅनिंग झाल्यावर काय करते देवाला माहिती. गौरांश नाव ठेवायचं आहे ना. मग तो पण असा पंजा करणार आहे पप्पाला. आता नाही ते केलाय सरळ. त्याला मी लाटण्याने दिलेत ना त्या दिवशी नॉन स्टॉप. आता सरळ झालाय. हा तुम्ही तेच करणार. बाप 5 मिनिटाचा टाइम देतो आणि ते पण मारायचं. जाऊ तिला वाघजीप मारत तर करू काय मी. टाइम असते टाइम. काय मस्त वाटतंय. पुढचं आज गरम धूळ नाही ना, सगळी धूळ नाही. पण थांबा तुम्हाला दाखवते. हा काय नजारा वाटतंय बघा ना. ढग बी केवढे छान दिसतात. थोडस छान. लय मस्त वाटतं, लय मस्त वाटतं. ढग तर एवढे छान वाटतात ना, खतरनाक. आजचा व्ह्यू पुढचं गेट बंद केलंय तिकडचं ढिवाळ पाटीचं. तर आता एवढं फिरवून यायला लागले ना. हे आहेत गाडी लावून येतात. मी तोपर्यंत पुढे जाते, पेपर काढते. आता हे कुठपर्यंत आहे काय माहिती. पुढचं गेट बंद केलंय. त्यांचं काय काम चालू आहे तर. आणि एवढं मस्त वातावरण आहे ना, मस्त ग्रीनरी आहे इथं. तर आता झाले सोनोग्राफी काढून. सोनोग्राफीला खूप टाईम गेला आणि दाखवून सुद्धा झालेलं आहे डॉक्टरला. नशीब सगळं नॉर्मल आहे सोनोग्राफीमध्ये. आता पुढच्या शुक्रवारी बोलवलं आहे. बघूया पुढच्या शुक्रवारी कसं यायला भेटते नाही भेटते. आता लागले भूक मला. तरी गेली वडापाव आणायला. घरी जाईपर्यंत जरा पोटाला सहारा म्हणून वडापाव आणायला पाठवलं आहे. एवढी गरमी बापरे. जरा वडापाव खाऊ दे. किती दिवसातनं वडापाव खाते मी. अवतार बघा कसा झाला आहे. तुम्हाला घरी फोन करायचं. आईने फोन केलेला अजून काय कसं काय झालं आहे रिपोर्टमध्ये ते. आता गौरांचं विचारायला फोन करते. बघू काय करतोय. तर आता वाजले 4 आणि मस्त जेवण झालं आहे. कोलंबी भात बनवलेला आईने मस्त झालेला. डब्बल घेतला मी आणि मस्त जेवलो. औरांना सुद्धा टी व्ही लावून दिले. आई बोलतात छान राहिलेलं जरा. मस्ती नव्हती गेली. हे सुद्धा गेले लगेच तिकडं. त्यांना पनवेल जायचं आहे. काय बोलतात ते फार्म हाऊसवर. तर तिकडं तर मी जरा आराम करते. मी आता बसले मी बाहेर, कारण गौरांशाला बाहेर. तर त्याच्यावर लक्ष ठेवलं आहे. तिकडं गेला तर भेटणार नाही गौरांश.
सुद्धा बसल्या तेव्हा 5 वाजायला आले. ब्लॉगसुद्धा अपलोड करायचं आहे आणि मग भाकरी वगैरे बनवायच्या. कुठं आणजा लवकर लवकर आणजा बोलले ना. आणजा चांगला बोलाय तू तुटलेला नाही. आणजा तू आणजा गौरांश पहिला आणि माझ्याकडे दे लवकर आण. नखरे भाजी करते नुसता आण. तर जसं मी तुम्हाला सांगितलं तशाप्रमाणे मी आजपासून मशीनमध्ये टाकणार आहे कपडे, कारण उभं राहून माझे पाय दुखतात. त्याच्यामुळं मग आता मी मशीनमध्ये टाकायला घेतलेत. आणि संध्याकाळी आमच्या इकडं पाणी येतं नळाला छान फोर्सने, त्याच्यामुळं मग संध्याकाळी लावायला घेतलेत. तर आता पटापट सगळे कपडे याच्यात टाकते, म्हणजे ते एक काम वाचेल माझं. मला घासायला काय वाटत नाही, पण जे आता मला प्रेग्नन्सीमध्ये त्रास होतो आहे पायाचा, त्याच्यामुळं हे जरुरी आहे. तर आजपासून हे मी स्टार्ट केलेलं आहे. बोलत जाऊ दे, आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे, काहीतरी पण केलं पाहिजे. खोई घेऊन पीठ मळून झालं आहे. 5 भाकरी बनवायच्यात. इथं दूध गरम केलं आहे, त्यात बदाम टाकलं थोडंसं क्रश करून. आणि गौरांसाठी कॉफी बनवली मी, कॉफी. त्याच्यातसुद्धा बदाम टाकला मस्त. थांब तू कसं नाच लावते तेल नाही लावलं ना, डोकं दुखते. चंपी थांब ना, चंपी करते. चला मंडळी, कपडे वगैरे टाकून घेतलेत रूममध्येच आणि मशीनमध्येच धुतले. तुम्ही बघितलं असाल. वाजलेत ना 9:45. आता जस्ट यांचा फोन आलेला व्हिडिओ कॉल. 7:45 वाजता पोचले ते तिकडं सांगतात. आणि इकडं खेळ बघ, मंकीला मारते. आंघोळ करून झालेली आहे, मी सुद्धा केले आणि गौरांची सुद्धा केले मस्त. असतो सुद्धा झोपणार आहे लवकर. मी सुद्धा दुपारी मला काय झोपायला भेटलं नाही. थोडं डोळा लावलं, पण तेवढ्यात हा आला आणि मग त्याला घेऊन बाहेर बसल्या. तर चाललंय खेळ. खेळतोय. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि सुस्त राहा. बाय बाय.